आपण बनवत आहोत भरली मिरची। चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण 1-2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ मिरच्या धुवून घेतल्या आणि नंतर मधून कट करून घेतले। आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी शेंगदाणे आणि तीळ वापरलेले आहेत। व्यवस्थित खरपूस भाजून घेतले आणि छोट्या मिक्सरच्या एका जारमध्ये याचं वाटण बनवून घेतलं। ते तयार झालेले वाटण एका डिशमध्ये काढून घेतलं आणि यामध्ये मसाले टाकले। तुमच्या आवडीनुसार मसाले तुम्ही कुठलेही वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं पाणी टाकलं ओलसरपणा येण्यासाठी। अद्रक लसणाची 1 चमचा पेस्ट टाकली। परत एकदा व्यवस्थित हे हलवून घेतलं आणि मिरचीमध्ये व्यवस्थित असं हे सगळं सारण भरून घेतलं। इथं आता मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं। तयार करून घेतलेली मिरची आपण यामध्ये टाकली। आता ही मिरची आपल्याला अगदी पाणी न घालता मंद आचेवर एक झाकणी ठेवून व्यवस्थित वाफळून घ्यायची आहे। तर तयार झालेली आहे आपली भरली मिरची। तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंट करून सांगा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा।